छोले भटुरे पण नागपुरी सावजी स्टाईल असा ट्विस्ट तुम्ही कधी बघितला आहे का? चला तर मग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. छोले रात्रभर भिजत घातले, चणे काबुले चणे, आणि सकाळी मी कुकरमध्ये शिजायला ठेवले. थोडं मीठ घातलं, तेज पत्ता घातला, लवंग घातली, विलायची घातली, 2-3 लवंगा, 2-3 विलायची, काळी मिरी आणि एका कापडामध्ये चहापत्ती बांधून घातली. आता ते शिजायला ठेवले 5-7 शिट्या होतपर्यंत. आता एका परातमध्ये 2 मोठी वाटी मैदा घेतला, अर्धी वाटी रवा घातला, साखर घातली थोडी, 1 चमचा मीठ घातलं आणि सोडा घातला, बेकिंग सोडा अर्धा चम्मच, आणि छान अगोदर ड्राय इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घेतले. आणि आता दही घालून, हे बघा, दह्याने भिजवायचे आहे. हे दही घालून थोडं थोडं दही घालत जायचं आहे आणि भिजवायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे दही. आपण मोहन घालतो तसं, मोहन लावतो तसं. छान चोळून चोळून लावायचं आहे दही, आणि नंतर मग पाण्याने गोळा तयार करायचा आहे, डो करायचा आहे थोडं पाणी घालून. हे बघा, आपलं डो तयार झालं. आता याला 1 तास आपण रेस्ट देऊ. 1 तास नंतर आपण बघूया आपले छोले छान शिजलेले आहे. आता त्यातले तेजपान, तमालपत्र, आमच्याकडे तेजपानच म्हणतात, मोठी विलायची, लहान विलायची, चहापत्ती जी बांधलेली होती पांढऱ्या कापडामध्ये, ती सगळं काढून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल घेतलं. हे आपण छोले सावजी स्टाईल मध्ये करणार आहोत. छान थोडं जास्तच तेल घेतलं. आता मोहरी घातली, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. जिरं घातलं, मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घातला, जिरं फुलल्यानंतर आणि तमालपत्र घातलं, तेजपान. आता बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली. छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता अद्रक लसूण पेस्ट पण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटत पर्यंत. हिंग घातलं. आता टोमॅटो घातले बारीक चिरलेले. हे बघा, पेस्ट केलेली नाही आहे, सावजी स्टाईल मध्ये मी दाखवत आहे तुम्हाला, म्हणून कांदे पण चिरून घेतले आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेतले. टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचे आहे. आता टोमॅटो झाल्यानंतर, थोडे मऊ झाल्यानंतर त्यात लाल तिखट घातलं, हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटत पर्यंत. आता थोडा मीठ मसाला घातला, मटन मसाला, आणि थोडा गोडा मसाला घातला. आणि हे बघा किती सुंदर तेल सुटलेलं आहे. छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता यात शिजलेले, उकडलेले, बॉईल केलेले छोले घातले. आमच्याकडे चणे म्हणतात याला. आणि थोडे चणे छान मॅश करून घेतले, पेस्ट करून घेतली, आणि ते पण घातलं, चण्याची पेस्ट. थोडा रस्सा दाटसर यावा म्हणून थोडी चण्याची पेस्ट घातली, 10-12 चण्याची पेस्ट करून घातली. हे बघा, खूप छान सुगंध सुटलेला आहे, मस्त बढिया. कलर पण छान आलाय. आता आमचूर पावडर घातलं थोडं चटपटीत होण्यासाठी. मिक्स करून घेऊ आता आमचूर पावडर.
आता थोडा गोडा मसाला, धनेजिरे पावडर, सावजी मसाला आणि थोडा मीठ मसाला स्प्रिंकल केला वरून आणि कोथिंबीर घातली भरपूर. आपले चणे रेडी आहे, छोले रेडी आहे. मस्त खूप छान घमघमाट सुटला आहे. आता याला एक ट्विस्ट देणार आहोत आपण, वरून तडका देणार आहोत. एक तेल घेतलं आणि आलं उभं उभं चिरून घेतलं आणि तिखट घातलं. आलं घातलं उभे चिरलेलं आणि तिखट घातलं आणि वरून हा तडका दिला. हे बघा किती सुंदर दिसत आहे आपले छोले. वाव. आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. मस्त झाले आहे सावजी टचमुळे. आता हे जे आपण मैदा आणि रवा डो तयार केला होता त्याला छान आपण फेटून घेतलं. छान आपटायचं आहे त्याला आणि छान लवचिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचे गोळे करायचे आहे आणि लाटून घ्यायचं आहे. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. चांगलं पण कॉमेंट करू शकता, वाईट पण करू शकता. जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही तसं मला सांगू शकता. हे बघा आपले भटुरे किती छान टम्म फुगला. हे बघा फुगलेले आहे. किती छान फुगला एक भटुरा बघा. मस्त. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा व्हिडिओला. हे बघा किती छान फुगत आहे. मस्त फुग्यासारखे टम्म. हे बघा छान फुगलेले आहे आपले भटुरे. अशाच प्रकारे पूर्ण भटुरे तळून घ्यायचे आहे. वाव. मस्त. बढिया. हे बघा हा पण छान फुगला. खूप टेस्टी होणार आहे ही रेसिपी. आपली रेसिपी तयार आहे. हे बघा मी भटुरे तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा छान मस्त फुगलेले आहे. छान खाली जाळी पण आलेली आहे. ट्राय करून बघा सावजी स्टाईल मध्ये छोले भटुरे. खूप टेस्टी लागतात. तुम्ही पंजाबी छोले भटुरे तर खाल्ले असतील पण सावजी स्टाईल मध्ये ट्राय करून बघा एकदा तरी आणि एन्जॉय करा. करून बघा. बाय.